मी प्रज्ञा शशिकांत महाले, मुख्याध्यापिका श्रीमती रजत चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल। आमच्या शाळेमध्ये दरवर्षी शालेय निवडणुका होतात। यावर्षी देखील अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये निवडणुका संपन्न होत आहे। दरवर्षीप्रमाणे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उपपंतप्रधान या 3 पदांसाठी उमेदवार निवडले जातात आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी संगणकीय पद्धतीने मतदान करत असतात। खरं पाहिलं तर ही निवडणूक एक प्रक्रिया नसून देशाची मूल्ये, लोकशाहीची मूल्ये ही समजून घेण्याची आणि पुढे जाऊन एक जबाबदार नागरिक बनवण्याची प्रक्रिया आहे। मी आमच्या सर्व मतदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही मैत्रीला बळी न पडता एक प्रामाणिक, निष्ठावान असणाऱ्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या। जे उमेदवार व ज्या विद्यार्थ्यांनी शाळेची शिस्त आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या समस्या ह्या समजून घेतील आणि त्या समस्या त्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचतील, अशा पद्धतीने त्यांनी कार्य केलं पाहिजे। चला तर आपण आज सर्व मिळून अतिशय शांततापूर्ण वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया ही पार पाडूया। सर्वांना मनपूर्वक धन्यवाद। नमस्कार, माझे नाव सानवी विवेक चौधरी, ही लावण्या संदीप किसे, ही संचिता भोळे आणि ही आर्या काटे। आम्ही सर्व 7वीतून उपपंतप्रधान या पदासाठी उभा आहोत। आम्ही गेल्या 2 दिवसापासून उत्साहाने प्रचार करीत आहोत आणि आम्हाला नक्की अशी खात्री आहे की या पदासाठी योग्य उमेदवार निवडून येईल आणि शाळेचा विकास होईल। धन्यवाद। मी विशाखा पंकज काळे, ही वेदिका भास्कर शिंदे आणि ही नियती चेतन साठे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील आमच्या शाळेमध्ये शालेय निवडणूक आयोजित करण्यात आली आहे। तर आम्ही इयत्ता 8वी मधून उपपंतप्रधान या पदासाठी उभे आहोत। धन्यवाद। सोळसे, ईश्वरी पोट्टे, ओवी कापसे आणि भूमिका वगैरे आम्ही चौघीही 9वी मध्ये शिकतो। आम्ही यावर्षी पंतप्रधान पदासाठी उभे आहोत। नमस्कार, तर माझं नाव आहे समृद्धी भंडारे, हिचं नाव तनुजा गाडवे, हिचं नाव स्वरूपा वाढवणे आणि हिचं नाव ज्ञानेश्वरी बोरकर। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या शाळेत शालेय निवडणुका आयोजित करण्यात आल्या आहे। इयत्ता 10वी मधून आम्ही सर्व राष्ट्रपती या पदासाठी उभे आहोत। हम भारत को नतमस्तक है, हम योद्धा के 2 हस्तक है। हम भारत भाग्य विधाता है, हम भारत के मतदाता है। मतदान मतदान देने। नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या शाळेत मतदान करणे हे खूप गरजेचे आहे। आपले एक मतदान प्रत्येकाला निवडून देते। मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे। चला तर मग मतदान करूया। मतदान आपल्या योग्य व्यक्तीलाच करावे। धन्यवाद। भारत के निर्माता है, मतदान मतदान देने